काया म्हणायचं, वाचा म्हणायचं, पदार्थ म्हणायचं आणि मन म्हणायचं. आणि मग शरीराला आजार झाल्यानंतर वाचा नको ते बोलायला लागते, संताप आलेला असतो, चिडचिड झालेली असते. सगळी परीक्षा तिथे आहे. खूप साधकांना असं वाटेल की याचा अर्थ मरणाच्या वेळी परीक्षा आहे. नाही, रोज परीक्षा आहे. मरणाच्या वेळी परीक्षा आहे का? आत्ता कालाचं मरण आहे. इतके वाजून इतके मिनिटं झाले, मेला काळ, त्याच्या पलीकडचा मिनिट झाला सुरू. मग प्रत्येक क्षणाला मरण आहे. हे जर आमच्या लक्षात आलं तर त्या क्षणाला मी कसा वागलो याचा विचार करायचा. त्या क्षणाला मरण येण्यापूर्वी, तो क्षण संपण्यापूर्वी मी कसा वागलो याचा विचार करायचा. आणि याला म्हणतात विचारायचा. याला विवेक असं म्हणतात. आत पक्क ठसलं असलं पाहिजे. अहो, कोणी प्रवचनाला बोलवलं नाही तरी राग यावं का? बोलवलं नाही तर तुला राग येण्याचं काय कारण आहे? नको बोलवू देऊ, दुसऱ्याला बोलवलं, तुला काय फरक पडत आहे? तुझ्या प्रारब्धात जिथे जे आहे ते तुला मिळणार आहे. विचारायचा. माझा मुलगा मला विचारतो, मला विचारत नाही. माझ्या प्रारब्धात जसं असेल ते तसंच होणार आहे. विचारतो म्हणून मुलाचं कौतुक करून पुत्रचिंतन करू नकोस. विचारत नाही म्हणून मुलाचं चिंतन करून पुत्रद्वेष करू नकोस. कौतुकातूनही पुत्रचिंतन आहे, द्वेषातूनही पुत्रचिंतन आहे. देहाचं चिंतन करायचं नाही, देह संबंधितांचं चिंतन करायचं नाही. व्यवहार करायचा आहे, चिंतन नाही करायचं. चिंतन वेगळी गोष्ट आहे आणि व्यवहार वेगळी गोष्ट आहे. मी हा अवघाची देहाचा, अवघाची शब्द फार महत्वाचा आहे. अवघा रंग एक झाला. सगळे रंग संपले, त्या रंगाने ऐक्य साधलं आहे. आणि त्या ऐक्याशी श्रीरंग एकरूप झाला. आता इथे दुसरं देवाचं नाव घेतलं नाही, श्रीरंगच म्हटलं. सगळ्या रंगाशी ऐक्य साधणारा श्रीरंग. संतांची ट्रॅक कधी चुकत नाही आणि आमची जुळत नाही. गाडी पटरीवरून कधी घसरली आम्हाला समजतच नाही. ठरवून ठेवलाय, आजपासून आत्मचिंतन करायचं, आजपासून अभ्यास करायचा, आजपासून साधनाच करायची. नेमका आज एपिसोड एवढा चांगला आहे की उद्यापासून केली तर चालणार नाही का? आजपासून अभ्यास वर्गाला जायचा आहे. आजच पाऊस आला, तीच कसोटी असते. जोपर्यंत माझी तितिक्षा टिकते तोपर्यंत कसोटी नाही आहे. कसोटी तिथे सुरू होते जिथे माझी तितिक्षा संपते. संपल्यानंतर मी काय करतो, दॅट इज द मेन थिंग. आणि त्याच्यावर ठरतं मी देहावर प्रेम करतोय की देहीवर. देही शब्द कळतो ना? देहाच्या आत असलेला जो आत्मा त्याला देही म्हणतात. जग शब्दाचा अर्थ गेह असा आहे. गेहाच्या आत असलेलं जे ब्रह्म त्याला गेही म्हणतात. म्हणून देही आणि गेही, देह आणि गेह. देह म्हणजे शरीर, गेह म्हणजे जगत, म्हणजे ब्रह्मांड. देही म्हणजे आत्मा आणि गेही म्हणजे ब्रह्म. नीट लक्षात ठेवा, द आणि ग एवढाच फरक आहे. उच्चारणातून तेवढं लक्षात घ्या तुम्ही. देहावर प्रेम करायचं नाही आहे, पण
देहीला बघण्यासाठी देहाची गरज आहे. मग गरजेपुरता देहाला सांभाळलाच पाहिजे. मी माझ्या पायातलं वाहन गरजेपुरता सांभाळतो की नाही सांभाळत? बाहेर जाताना ते शू रॅक मधून काढतो, पायात घालतो. जेवढा वेळ फिरायचंय तेवढा वेळ वाहन पायात ठेवून फिरतो. वाहन नसलं तर मला चुकल्यासारखं होतं. वाहन म्हणजे पायातलं वाहना. वाहना नसल्या पायात तर मला चुकल्यासारखं होतं. म्हणून वाहना घालूनच मी पायी चालतो. घरी आल्यानंतर त्या वाहना काढून ठेवतो. त्यानंतर त्याचं चिंतन नाही करत. पण साधना करताना देहाची गरज आहे. कोणत्या देहाची? सर्व देहाची. स्थूल देह लागेलच, पण सूक्ष्म देह शांत असला पाहिजे याची गरज आहे. म्हणून एरवी त्याला भटकू नाही द्यायचा बाहेर. आधीच तो का बाहेर दूर जाऊन आला असेल तर तो साधनेच्या वेळी जागेवर राहत नाही. हो, भिर 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 भटकायची सवय लागली असते. काही लोकांचे धंदेच फिरण्याचे असतात. त्यांना सतत गावालाच जावं लागतं. जसं बस कंडक्टर आहे, त्याला घरी बसावंसं नाही वाटत. 2 दिवस ठीक आहे, पण 2 महिने थांब म्हटलं तर त्याला एका जागी थांबावंसं नाही वाटत. सतत फिरत राहिलं की त्याला बरं वाटतं. तसं मनाला इतकी भटकंतीची सवय लागली आहे की एका जागेवर बसवत नाही. आणि साधनेच्या वेळी तर त्याला बसवायचं आहे. त्याला एका ठिकाणी बसवणं हाच तर अधिकार कमावण्याचा पूर्वतयारी आहे. अधिकार कमावण्याची पूर्वतयारी, भाजी करण्याची पूर्वतयारी, ती धुवायची आणि चिरून ठेवायची. अधिकार कमावण्याची पूर्वतयारी माझ्या मनाला एका जागी स्थिर करायचं आहे. मग आता त्यांनी चिंतन करता कामा नये. त्यांनी म्हणजे कोणी? अंतःकरणाने. स्थूलदेह बसला एका जागेवर, हा सूक्ष्म देह भटकतोय. मनबुद्धी चित्त अहंकार, ते मन भटकता कामा नये. ते भटकू नये असं वाटत असेल तर दिवसभर त्याला मोकळं सोडू नका. दावणीला बांधून ठेवा. नामाच्या दावणीला, चिंतनाच्या दावणीला बुद्धी, नामाच्या दावणीला मन. तर माझं चित्त एक दिवस चकाटल्याशिवाय राहणार नाही. आणि या जर 3 गोष्टी बरोबर झाल्या, अहम संतोष. ते सगळं जर त्याचंच आहे असं जर खात्री असेल, याला योगशास्त्रामध्ये ईश्वर प्रणिधान शब्द आहे. आहे ती तुके देवाचे, माझं काहीच नाही. हे जर माझ्या आत पक्क ठसलं असेल तर थोडासा धक्का लागला तर माझं प्रसन्नता कोलमडत नाही. कशाला धक्का? देहाला. काही वेडे असे असतात की संपत्तीला धक्का लागला तरी मलाच धक्का लागला समजतात. वेडे म्हणतोय तुम्ही, वेडा अर्थ घेऊ नका. वेडा शब्दाचा अर्थ तामिळनाडूच्या लोकांना विचारा. त्यांचे लीडर मेले तरी ते आत्महत्या करतात. लीडर म्हणजे मी आहे असं त्यांना वाटायला लागतं. असं वाटतंय त्याशिवाय आत्महत्या नाही करणार. माझं सगळंच गेलं असं वाटतं त्यांना. एक नेता गेला म्हणजे तू गेला असं कसं होईल? पण ते आत्महत्या करतात. तुम्हाला तुमचं मोल नाही माहिती, आत्मस्वरूपाचं मोल माहिती नाही, म्हणून देह फेकून द्यावा असं वाटतं. एकदा वेडी बुद्धी असते ना, ती काही विचार करते. ती त्याला आपलं समजून बसते. आणि ज्याला आपलं समजलं असतं तो याला विचारतच नाही.
थोडक्यात उदाहरण देतो आणि पुढे चालतो. एका अशा वेड्या माणसाने, जयललिता आजारी होती, तिच्यावर विपत्ती आली म्हणून स्वतःची जीभ कापून टाकली. जयललिता आजारातून दुरुस्त झाली. तिला हे कळलं आणि तिने त्या माणसाला 25,000 रुपये पाठवून दिले. म्हणजे तू जे काही केलंस त्याचा मोबदला 25,000. तू जे काही केलंस त्याचा मोबदला 25,000. फक्त 25 लाख पाठवले असते तरीही तुझ्या जिभेचा मोबदला होऊ शकत नव्हता. त्याच्या मागच्या भावाचा तर वेगळाच गोष्ट आहे. जे लोक आपली किंमत करू शकत नाही त्यांच्यासाठी आपल्या अंतःकरणाचे भाव खर्च करू नये. आणि जे श्री गुरु परमेश्वर या गोष्टीची कदर करू शकतात त्यांच्यासाठी आमच्याजवळ भावाला वेळच नाही. कारण आमचे इतके जगामध्ये विखुरलेले आहेत की भगवंतासाठी, श्री गुरूंसाठी आमचं अंतःकरण द्रवतच नाही, द्रवायला जागाच नाही राहिली. एवढ्या इन्व्हेस्टमेंट झाल्या, मल्टिपल इन्व्हेस्टमेंट झाल्या. मग आता हे चांगलं शेअर आलं, पैसे नाही बाबा, आता काय करू मी? हो, आता सद्गुरू ईश्वरामध्ये मन गुंतवायला काय करू? मी सगळं बाहेर गुंतवून ठेवलेलं आहे. नश्वर वस्तूत गुंतवून ठेवलाय. शाश्वतामध्ये गुंतवणूक करायला माझ्याजवळ अंतःकरणच नाही. मी अधिकारी नाही ठरत. आणि म्हणून देहामध्ये मन गुंतवलं. आणि जर देहाला कुठलाही धक्का लागला तर माझी जर चिडचिड होत असेल तर आजपर्यंत केलेला अभ्यास किंवा प्रवचन ही पोपटपंची आहे. हे शब्दज्ञान आहे. ही बोलाचीच कढी, बोलाचाच भात आहे. याने कोणाचं पोट नाही भरत. आमचे पापड लवकरात लवकर मोडतात. पापड मोडणे हा मराठीतलं म्हण आहे. नाचुकल्या गोष्टींनी मनस्थिती बिघडणे याला पापड मोडणे म्हणतात. काही हिंदीवाले लोक आहेत म्हणून थोडं सांगितलं. जरा बिघडलं की पापड मोडतो असं होता कामा नये. पापड कसा मोडतो? काय सगळ्याच गोष्टी बोलायच्या म्हणजे पापड नेहमी वेड्या वाकडा मोडतो आणि तरतर 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 करत मोडतो. जराही मनाविरुद्ध झालं की तो माणूस कसा वागेल हे सांगता येत नाही. एवढं सांगता येते की हा सरळ नाही वागणार, काहीतरी वेडेवाकडं होणार. पापड नेहमी वेड्यावाकडा मोडतो. आणि आता काही खरं नाही, काय बोलेल सांगता येत नाही. तरतर 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 करतो तो पापड. आमचा जर छोट्या छोट्या गोष्टींनी पापड मोडत असेल तर माझा अभ्यास झाला नाही, माझी पोपटपंची आहे, माझा शब्दज्ञान आहे हे वायफळ होण्याची शक्यता आहे. जरा बिघडलं की माझं बिनसलं म्हणजे अंतःकरणाचं, बिघडलं म्हणजे जगतातल्या व्यवहाराचं. जरा बिघडलं की इकडे बिनसलं, जरा बिघडलं की इकडे बिनसलं म्हणजे हे नुसतं बोलणंच आहे. तुकोबा आनंदाने सांगतात, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. आम्हाला ऍडमिट करायचं म्हटलं, फक्त घरून हॉस्पिटलला न्यायचं आहे, तोंडचं पाणी पळतं. चंचल करता जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश. आता स्वतःबद्दल झालं, आता दुसऱ्याबद्दल. दुसऱ्यामध्ये कोण आहे? तोच भगवंत आहे. आणि तो भगवंत मी आहे हे जरी नाही कळलं तरी दुसऱ्यात भगवंत आहे एवढं कळलं तरी पुष्कळ आहे. तो अधिकारी आहे आत्मारामाचा. तो दिसला नाही भगवंत तरी चालते, आहे एवढं वाटलं तरी पुष्कळ आहे. नका त्रास देऊ. कशाला गोटा मारायचा कुत्र्याला उगाच? कारण तो गोटा भगवंताला लागतो.
दुसऱ्याला त्रास दिला, दुसऱ्याला विव्हळला, एवढं वाटत असेल ना साधं, तरी तो आत्मारामाचा अधिकारी आहे. खूप मोठी गोष्ट कमवायला नाही सांगितली आहे आत्मारामामध्ये. हां, आत्मारामाचा अभ्यास केल्यानंतर मात्र खूप मोठं कमवायला सांगितलं आहे. खूप मोठं कमवता नाही आलं म्हणून आत्मारामाचा अभ्यास आहे. ज्ञानाचा अधिकारी मी झालो पाहिजे. ज्ञानाचा अधिकारी होण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता आहे. जर अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं सांगून देतो. नवीन आहेत त्यांच्यासाठी आतापर्यंत सांगणं झालं, पण काही लोक हे चंचल करता, तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपणास ठाव नाही, किंवा पदार्थ बने काया वाचा मी हा अवघाची देवा, हे अभ्यास करणाऱ्यांसाठी आहे. ज्यांनी केला नसेल त्याच्यासाठी आधी उडण्यासाठी पंख लागतात. हा नवीन आलेल्या लोकांसाठी आहे. व्यवस्थित अभ्यासात मुरलेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा अधिकारी सांगतो. ज्ञानाच्या अधिकाऱ्याचे 5 लक्षण असतात. पहिला आहे शास्त्रीय. कर्मकांड ज्याला आवडत नाही कारण त्याला फळाची इच्छा नसते. नाही तर कर्माचा कंटाळा आला म्हणून कर्मकांड आवडत नाही असे पण लोक असतात. ते नव्हे, त्याला फळाची इच्छा नसते. फळाची इच्छा नसते या शब्दाचा अर्थ असा आहे की माझ्या मनासारखं हो की मनाविरुद्ध हो, त्याचं अंतःकरण वृत्ती शांत असते. नाही तर मग काय असतं, देवाची पूजा करायच्या वेळेला मला फळाची इच्छा नाही, मला काही करायची गरज नाही असं म्हणून आपला अंग काढतात आणि मी ज्ञानी झालो, ज्ञानाचा अधिकारी झालो असं समजतात. असं नव्हे. अरे मिळणार होती पुरणपोळी, आली हातात खिचडी, तरी तू शांत आहेस. उदाहरण दिलं. 5,000 रुपये कमाई होईल असं वाटलं, 50,000 रुपये गमाई झाली. 50,000 रुपयाचं नुकसान होऊन गेलं. कमावणं तर दूरच राहिलं, नुकसान होऊन गेलं. शांत आहे. म्हणून शास्त्रीय कर्मकांड ज्याला आवडत नाही पण त्याला फळाची इच्छा नसते म्हणून ते आवडत नाही. करण्याचा कंटाळा आला म्हणून आवडत नाही अशी गोष्ट वेगळी. आणि ज्याला फळाची इच्छा नसते तो चिडचिड करत नाही, तो संतापत नाही, तो ओरडत नाही, तो डूक धरत नाही, तो मत्सर करत नाही. त्या माणसाचं नाव निघालं तरी चेहऱ्याची प्रसन्नता त्याची हरपत नाही. आता तुसडे लोकही लोकांपासून दूर राहतात, पण तो त्यांचा तुसडेपणा असतो. फळाची आशा राहत नाही हा एक भाग. दुसरा भाग, आत्मानुभवाची त्याला उत्कट इच्छा असते. सारखा कुठे येऊन फिरतो आत्मानुभवावर, कुठे येऊन त्याचं पालुपत तो सोडत नाही. आत्मानुभवाची उत्कट इच्छा असते. संसार भयाने तो व्याकुळ झाला असतो. तिसरा मुद्दा, संसार भयाने तो व्याकुळ झाला असतो. याचा अर्थ त्याला संसारात त्रास असतो असा नाही आहे. सगळा संसार व्यवस्थित असतो, सुरळीत असतो. आर्थिक स्थिती उत्तम, आरोग्याची स्थिती उत्तम, कौटुंबिक स्थिती उत्तम, सामाजिक स्थिती उत्तम, समाजात प्रतिष्ठा आहे. स्वदेशेषु मान्यः विदेशेषु धन्यः सदाचार वित्तोसी मत्तोसी चान्यः. गुरोरंगी पद्मे मनश्चेन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. स्वदेशात कीर्तीला पावलो, विदेशात जाऊनही धन्य झालो. वागण्यामध्ये कुठेही चूक नाही, आतमध्ये अहंकार नाही, मत्त नाही. पण श्रीगुरूंच्या चरणाशी माझ्या अंतःकरणाचं ऐक्य झालं नाही, याच्यासाठी त्याची तळमळ आहे. संसार एवढा सुखाचा होत असताना सुद्धा त्याला गुरुचरणांशिवाय करमत नाही. तो संसार भयाने व्याकुळ झालाय. तिसरं लक्षण. आता जरा झेप आहे म्हणून या झेपीचे तिसरं लक्षण सांगितलं. चौथं आहे त्यातून सुटलो पाहिजे. या संसारातून सुटलो पाहिजे म्हणून त्याला भय वाटतं. भय कशाचं वाटतं? एवढा सगळा सुंदर संसार असताना मुलं बाळ उत्तम, सुना उत्तम, नातू नात सगळे छान शिक्षण घेऊन राहिले आहेत. कुठे डोनेशन द्यायची अडचण नाही, कुठे कशाची काळजी नाही, कशाची कमतरता नाही. मग त्याला भय कसं वाटतं?
या मोहात मी फसता कामा नये याची भीती वाटते त्याला. या सगळ्या सुरळीत गोष्टींमध्ये मी फसता कामा नये याची भीती वाटते. मोह किंवा आकर्षण किंवा एखाद्या गोष्टीला आम्ही दर्जा दिला, आम्ही त्यात फसून जातो. मग त्यातून सुटलो पाहिजे अशी त्याला तळमळ लागते. आणि 5वी आहे ईश्वर, श्री गुरु आणि वेदांत शास्त्र यावर संपूर्ण श्रद्धा. या 5 गोष्टी ज्याच्या जवळ असतात तो ज्ञानाधिकारी असतो. याला अधिकारी असं म्हणतात. आणि ह्या 5 गोष्टी काकांनी सांगून ठेवलाय बृहदारण्यक उपनिषद संबंध भाष्य वार्तिक भावदर्शनात. ज्यांनी त्याचा अभ्यास केला असेल त्याला हे माहिती होईल आणि मग कळेल की ह्या दर्जाचा ज्ञानाधिकारी मला व्हायचा आहे, अधिकारी मला व्हायचं आहे हे कळलं की मग बरोबर जमतं. नाही जमलं, कळलं तर मग मी तसं होण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. खूप कठीण आहे का? अजिबात नाही. आपल्यात असे पण लोक आहेत की ज्यांचा संसार बऱ्याच प्रमाणात अनुकूल आहे. मग मी ज्ञानाधिकारी व्हावं असं वाटलं पाहिजे मला. आणि मग या संसाराच्या मोहात मी फसता कामा नये. शेवटी मोह आहे, लक्षात ठेवा. एक आपण उदाहरण घेऊ म्हणजे बस झालं. जन्मापासून मरणापर्यंत एकही अडचण आली नाही. सगळं अनुकूल, सगळं अनुकूल, सगळं अनुकूल. राजा आहे समजा, महाराज आहे म्हणा, काय अशी एकही गोष्ट नाही की जी त्याला प्राप्तच झाली नाही. तरी मरण येणार की नाही येणार? ते प्रतिकूल असणार की अनुकूल असणार? प्रतिकूल असणार. सगळं प्राप्त झाल्यानंतर प्राप्त झालेलं सोडून जावं असं वाटणं, याच्यासारखं दुःख काय आहे? आणि म्हणून ते जर दुःख आहे तर तत्पूर्वी मी देह नाही हे जर ज्ञान झालं तर तो देह सोडताना सुद्धा अनुकूलता असते, प्रतिकूलता राहत नाही. आता सगळं अनुकूल झालं, नाही तर देह सोडणं हे प्रतिकूल झालं बघा. म्हणून ज्ञानाचा अधिकारी असा असतो. बृहदारण्यक उपनिषद संबंध भाष्य वार्तिक भावदर्शन ज्यांनी वाचलं असेल त्याला ह्या दर्जाचा अधिकारी व्हायचा आहे हे कळेल. मग त्याला भावदर्शन समजेल. आत्मारामाचा अधिकारी कोणता? तू आशंका नाही घेतली परी मज तुझी चिंता लागली. तुला शंकाच नाही येऊन राहिली आहे. एवढा दासबोधाचा अभ्यास केला आणि तुला शंका कशी येत नाही? आम्ही म्हणत असतो, लोक झाला माझा अभ्यास. अरे वा, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत सगळं वाचून झालं, तुला काही शंका नाही. आता काय करू सांगा? काय करू हे शिल्लक राहत असेल तर झालं कसं? करायचीच आठवण न राहणं हे होण्याचं लक्षण. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्यापी? तुला प्रश्न का विचारावा असं वाटत नाही? कारण तुझी भ्रांती पक्की आहे. देह सत्यत्व, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व. काही ग्रंथांचा अभ्यास झालाय तरी सुद्धा परमार्थ म्हणजे नेमका काय हे मला कळलंच नाही. ग्रंथांचा अभ्यास झालाय पण प्रत्यक्ष साधनाच घडली नाही. अभ्यास झाला, वाचन झालं, अर्थ कळले, पण साधना घडली नाही. साधना घडली पण अनुभव आला नाही. माझा भ्रम नाहीसा झाला नाही. मी देह आहे. माझा एवढ्या ग्रंथांचा अभ्यास झाला, माझा तेवढ्या ग्रंथांचा अभ्यास झाला, माझा बृहदारण्यक उपनिषद संबंध भाष्य वार्तिक भावदर्शनाचा अभ्यास झाला. नावस्त घेताना दम रोखून नाव घ्यावं लागतं. पण त्याचा अभ्यास झाला हे सांगत असताना जर छातीच फुगत असेल तर मग कशाचं काही खरं नाही. लक्षात घ्या, मग कशातच काही खरं नाही. म्हणून प्रत्यक्ष अनुभव आला नाही कारण भ्रम कायम राहिला. असंभावना नावाचा दोष आहे. एकाला प्रमाण असंभावना म्हणतात, एकाला प्रमेय असंभावना म्हणतात, एकाला विपरीत भावना म्हणतात.
एखाद्या प्रमाण असंभावनामध्ये शास्त्र असंभावना असं म्हणतात किंवा बाबा वाक्य असंभावना असं म्हणतात. त्याचे दोन भाग आहेत. माझ्या असंभावना म्हणजे अशक्य आहे. माझ्या असंभावना दोष निघून गेला नाही, मी ब्रह्म आहे असं वाटतच नाही. ज्याचा देह मन सापेक्ष अहंकार अजून बाधितच झाला नाही, ज्याचा अहंकार किंवा मम किंवा भ्रम नष्टच झाला नाही, देह सापेक्ष मी जो आहे किंवा माझं जे आहे ते अजून गेलंच नाही. थोडक्यात जड आत्मनिवेदन आणि चंचल आत्मनिवेदन झालं, पण निश्चल आत्मनिवेदन राहून गेलं. तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. ज्याला मी आत्मा आहे हे कळतं, पण सगळ्यांमध्ये आत्मा व्याप्त आहे हे कळत नाही, तो चांगदेव 65चा अधिकारी आहे. एवढ्या वरच्या दर्जाचा ग्रंथ आहे तो. मी आत्मा आहे हे बेसिक ज्ञान आहे चांगदेव 65चं. सगळ्यांमध्ये आत्मा आहे म्हणजे आत्मभाव जागा झालाय, ब्रह्मभाव व्हायचा आहे. तो 65चा अधिकारी आहे. जड आणि चंचल आत्मनिवेदन झालेलं आहे, पण निश्चल आत्मनिवेदन नाही झालं. मी आत्मा आहे हे टिकूनच नाही राहत. मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे हे टिकूनच नाही राहत. हा आत्मारामाचा अधिकारी आहे. मी आहे अधिकारी, लक्षात ठेवा. प्रत्येकाने म्हणायचं आहे आपल्या मनाचा. कर्म उपासना नीट केली पण अहंकार नाही गेला. कर्म छान केलाय, उपासना पण चांगली केली, पण मी स्वतःला कोणीतरी आहेच असं वाटतं मला. व्यवस्थित अभ्यास करून नीट विचार केलाय, पण अहंकारच नाही कळला हो. आणि म्हणून अहंकार विरणं फार कठीण गोष्ट आहे. सद्गुरूंच्या पायाशी गेल्याशिवाय अहंकार विरत नाही. मी अभ्यास केला याचाही अहंकार वाईट असतो. मी श्रीमंत आहे हा जसा अहंकार आहे, तसा मी गरीब आहे हा अहंकार आहे. मी रूपवान आहे हा जसा अहंकार आहे, तसं मी कुरूप आहे हा सुद्धा अहंकार आहे. अहंकार कोणत्या पैलूंनी पटकणी देईल हे सांगता येत नाही. म्हणून अहंकार विरल्याशिवाय आत्मारामाचा अधिकारी होत नाही. तर आत्मारामाचा अभ्यास करता करता हा अहंकार विरणार आहे. नाही तर उद्यापासून अभ्यास ऐकणं सोडून द्यायचं असा त्याचा अर्थ नाहीये. साखर हळूहळू विरघळते की नाही, त्याच्यातले क्रिस्टल्स लहान 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 होतात. आम्हाला चटकन अहंकार गेला पाहिजे असं वाटतं. चटकन अहंकार जाणं शक्य नाही, बेशुद्धीच शक्य आहे. मी डॉक्टर म्हणून उदाहरण दिलं. अनकॉन्शियसनेस मध्ये शक्य आहे. कॉन्शियस असताना तो हळूहळू गेला पाहिजे. आणि असा जो जातो तो टिकाऊ असतो. विकास हळूहळू झाला पाहिजे. शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया. पुन्हा झोकांडी देऊन अहंकार केव्हा डोकं वर काढतो सांगता येत नाही. आम्हाला गेलाय असं वाटतं की आता बस आपली ब्रह्मज्ञानाची पायरी आलीच म्हणून समजा बस काठाला टेकलो आता मी ब्रह्मज्ञानाच्या. तो जे अहंकार मुसंडी मारतो पुन्हा पहिल्याच पायरीवर दिसतो. अरे बापरे, ही झोकांडी देण्याची स्टाईल आहे त्या अहंकाराची. गेला 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 वाटतं. आता तो येऊ शकत नाही असं वाटतं. तेव्हा तो एवढ्या तयारीने येतो की तुम्हाला काय सांगतो. कॅन्सर नावाचा आजार आहे. त्याला उपचार पद्धती आहेत, सर्जरी आहे, किमो आहे, रेडिओ आहे. मग तो गेला वाटतं गेला वाटतं गेला वाटतं. पण नंतर तो जेव्हा येतो तेव्हा एवढा जबरदस्त येतो की त्यानंतर तो पेशंट वाचण्याचंच शक्यता नसते. कारण मेगा मल्टिप्लिकेशन. मेगा म्हणजे 2चे 4 नाही, 4चे 16, 2चे 4 नाही, 4चे 8 नाही, 4चे 16 मेगा मल्टिप्लिकेशन असतं. इतक्या
इतक्या प्रमाणात ते वाढतात. तसा हा अहंकार अशी झोकांडी देतो, आम्हाला अशी पलटणी देतो, पुन्हा वर उठू द्यायला मुश्किल करून देतो. एवढा वाढतो की कळत सुद्धा नाही. आणि म्हणून अहंकार हा फार वाईट गोष्ट आहे. अहंकार ही धुमसवतो, माणसाला छळतो. अहंकारी माणसाची बॉडी लँग्वेज सुद्धा कळते की अहंकार आहे. शारीरिक शक्तीचा अहंकार असतो. तो पहिलवान कसा छाती काढून चालतो चालताना, मी कोणी ऐरा गैरा नाही आहे, काही विशेष आहे, तुला पटकणी देऊ शकतो मध्ये येशील तर. अहंकार बॉडी लँग्वेज सांगते. कीर्तीचा अहंकार असतो, नावलौकिकाचा अहंकार असतो, विद्वत्तेचा अहंकार असतो, बुद्धिमानतेचा अहंकार असतो, रूपाचा अहंकार असतो, गुणाचा अहंकार असतो, जातीचा अहंकार असतो, घराण्याचा अहंकार असतो, सत्तेचा अहंकार असतो, संपत्तीचा अहंकार असतो, कर्तृत्वाचा अहंकार असतो. सध्या टीव्हीवर पाहता तुम्ही, सत्तेचा अहंकार आणि रूपाचा आणि कर्तृत्वाचा अहंकार दोघांच्या टक्कर झाल्या. त्या टक्कर कुठपर्यंत जाऊन पोहोचल्यात? स्टेटवरून सेंटरपर्यंत जाऊन पोहोचल्यात. आणि आता त्या ठिणग्यांमध्ये किती जण जळतील हे त्यांनाच माहीत. जे जे त्यांचे फॉलोअर्स असतील त्या सगळ्यांच्या अंगावर त्या ठिणग्या पडतात. म्हणून या राज्याचा मुख्यमंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी टक्कर घेतो, इकडले मंत्री सेंटरच्या मंत्र्यांशी टक्कर घेतात. या सगळ्या अहंकारांच्या टकरी आहेत. अहंकार अत्यंत छळणारा आहे. अहंकारी माणसाचा अहंकार त्याला तर छळतो, पण त्याच्या अवतीभोवती राहणाऱ्या माणसाला सुद्धा छळतो. आणि असा अहंकार माझ्यात असावा का मग? म्हणजे मी छळल्या जावं का याचा विचार करावा, तो पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रयत्न करावा. अहंकारा इतकी वाईट सोबत कोणाचीच नाही. आणि अहंकारासाठी किती अभ्यास केल्याने तो जात नाही. कसा जातो? श्री गुरूंच्या चरणाने, श्री गुरूंच्या साधनाने, श्री गुरूंनी दिलं तसंच वागल्याने. बस. गुरोरंगी पद्मे मनश्यन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. श्री गुरु चरणांबुज हे अहंकाराचा कारणासह निर्मूलन करण्याची व्यवस्था आहे. डॉक्टर काकांचं निरंकारित्व बघा, त्यांचं साधंपण बघा, त्यांची सहजता बघा, त्यांचं वागणं बघा, त्यांचे बोलण्याचे शब्द बघा, त्यांची चालण्याची पद्धत बघा, त्यांच्या हसण्याची बारकाव्याने लक्ष देऊन निगराणी करा. कुठेच अहंकार नाही हे लक्षात येईल. अहंकार स्पर्श सुद्धा करत नाही त्यांना हे लक्षात येईल. आणि तसं जर माझं जीवन खरवून घ्यायचं असेल तर त्या चरणांशी नतमस्तक होणे हाच एक रस्ता आहे. ह्या रस्त्यानंतर त्यांनी दिलेला जर अभ्यास केला मी, तर तो अभ्यास माझ्या अहंकार निर्मूलनाकरता अत्यंत उपयुक्त ठरतो. हा आत्मारामाचा अधिकारी आहे. असा अधिकारी मी व्हावा. झालो नसेल तर होण्याचा प्रयत्न होईल, पण हळूहळू होईल. एका दिवसात होतं ते वेडेपणाचं लक्षण असतं. आणि हळूहळू मूळ धरून जे पक्क होतं ते उत्तम असतं आणि टिकाऊ असतं. श्री गुरूंच्या चरणाशी स्वतःला समर्पित करूया. आपला अहंकार थांबवून आपण अधिकारी होऊया. विषय संबंध प्रयोजन हे आपण उद्या बघूया. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम कृष्ण. राम कृष्ण. राम कृष्ण. नाहीतर मग काया म्हणायचं, वाचा म्हणायचं, पदार्थ म्हणायचं आणि मन म्हणायचं. आणि मग शरीराला आजार झाल्यानंतर वाचा नको ते बोलायला लागते. संताप आलेला असतो, चिडचिड झालेली असते. सगळी परीक्षा तिथे आहे.
खूप साधकांना असं वाटेल, की याचा अर्थ मरणाच्या वेळी परीक्षा आहे. नाही, रोज परीक्षा आहे. मरणाच्या वेळी परीक्षा आहे का? आत्ता कालाचं मरण आहे. इतके वाजून इतके मिनिटं झाले, मेला काळ, त्याच्या पलीकडचा मिनिट झाला सुरू. मग प्रत्येक क्षणाला मरण आहे. हे जर आमच्या लक्षात आलं, तर त्या क्षणाला मी कसा वागलो याचा विचार करायचा. त्या क्षणाला मरण येण्यापूर्वी, तो क्षण संपण्यापूर्वी मी कसा वागलो आहे याचा विचार करायचा आणि याला म्हणतात विचारायचा. याला विवेक असं म्हणतात. आत पक्क ठसलं असलं पाहिजे. अहो, कोणी प्रवचनाला बोलवलं नाही तरी राग यावं का? बोलवलं नाही तर तुला राग येण्याचं काय कारण आहे? नको बोलवू देऊ. दुसऱ्याला बोलवलं, तुला काय फरक पडत आहे? तुझ्या प्रारब्धात जिथे जे आहे ते तुला मिळणार आहे. विचारायचा. माझा मुलगा मला विचारतो, मला विचारत नाही. माझ्या प्रारब्धात जसं असेल ते तसंच होणार आहे. विचारतो म्हणून मुलाचं कौतुक करून पुत्रचिंतन करू नकोस. विचारत नाही म्हणून मुलाचं चिंतन करून पुत्रद्वेष करू नकोस. कौतुकातूनही पुत्रचिंतन आहे, द्वेषातूनही पुत्रचिंतन आहे. देहाचं चिंतन करायचं नाही, देह संबंधितांचं चिंतन करायचं नाही. व्यवहार करायचा आहे, चिंतन नाही करायचं. चिंतन वेगळी गोष्ट आहे आणि व्यवहार वेगळी गोष्ट आहे. मी हा अवघाची देहाचा, अवघाची शब्द फार महत्वाचा आहे. अवघा रंग एक झाला. सगळे रंग संपलेत, त्या रंगाने ऐक्य साधलं आहे आणि त्या ऐक्याशी श्रीरंग एकरूप झाला. आता इथे दुसरं देवाचं नाव घेतलं नाही, श्रीरंगच म्हटलं. सगळ्या रंगाशी ऐक्य साध